नमस्कार. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीकृष्णाय नमः. आपल्या अध्यात्मावर बोलू काही या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रसाद गंधे आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि सर्वांना सादर प्रणाम करतो. आता आपण पवित्र अधिक मासामधील अध्याय 9 या 9व्या अध्यायाचे श्रवण करूया. श्री गणेशाय नमः. जय जयाजी रामचंद्रा. अयोध्यावासी रघुवीरा. दयावंता कृपासागरा. नेई पहिले तीरा पंथा. तव कृपेच्या अखंड नौका. परधीरा नेतसे भाविका. येथींचा कर्णहारणिका. वाल्मिक देखा साचार. हे धर्मनौका जना लागी. शिल्पीकार तो हा महाराज योगी. निर्माण केली से जगा लागी. वाढविला परमार्थ. ऐका श्रोते सज्जन हो. मद महात्म्य परिसावो. सांगतसे लक्ष्मीणा हो. सत्कारुणी आदरेसी. ऐकता हो त्रिविध ताप. धुरी जाय तव संताप. पापे जाता ती आपे आप. घेता नामे शरण ग्रंथी. श्रीरुवाच. देवदेव दया सिंधो. वद किंचितोद्भुतं. मलमासेन चीर्णेन भवेत् कर सत्कृतं. श्रीविष्णुर्वाच. शृणो शिरोदतनये सर्वदानन्ददायिनी. सर्वोपरि दया दृष्टे सर्वानुग्रहकारिणी. लक्ष्मी व देजी स्वामीनाथा. देवदेव जगन्नाथा. अवधान देय वचनार्था. अनाथनाथा दया सिंधो. या मलमासाचे उपोषण करावे काय कारण. याचे निवेदावे कथन. कवण तरोन गेलासे. मग वदे तेव्हा श्रीधर. ऐका प्रश्नाचे उत्तर. मुख्य दयावंत अंतर. आसो निर्भरेसी हो. दया असे ज्याचे हृदयी. तया ते घडे सर्व काही. अन्नदाना ऐसे तुझे नाही. साधन आणिक निर्धारे. भूतमात्री दया जया ते. सर्व साधने घडती दया ते. तेने जाती मोक्ष बनते. तप सामर्थ्य आगळा. या विषयांचा इतिहास. नावे कैका सावकाश. तेची कथन श्रवणास. यथामती निवेदू आता. सर्व धर्मा माझे उत्तम धर्म. अन्नदानाती उत्तम. तयावरी दया आणि क्षेम. विशेषाहुणी वेशी विशेष. उत्तर देशी नर्मदा तीरी. मही स्मृती नामे असे नगरी. तेथील एक ब्राह्मणाची नारी. वैधव्य निर्धारित येते. व्रतारा विरहित कामिनी. आप्तवर्ग नसेची कोणी. एकाकी विचारे ते स्थानी. भिक्षा मागुनी कर्मी काल. तामसी परम कोपिष्ट. विधवा असुनी रागीट. तपश्चर्या करी श्रेष्ठ. काया कष्टे कष्टविदसे. तव पातलिया मलमास. नर्मदा तीरी जातसे स्नानास. नक्त नेम करी उपवास. भरता मास एक पै. ऐसे करता एक मासवरी. परम कृश झाली शरीरी. तव तिची सखी एक अवतारी. मार्गी भेटली ती येते. नामतीचे तुर्यया पाही. परम पापिष्ट दुरत्ययी. दोषयुक्त सर्वदाही. अतित्याई चंडिका ते. मार्गी चालता अकस्मात. ब्राह्मणी भेटली ती येते. एरी उभी राहुनी तेथे. उसे स्वागत आदरेसी. म्हणे कृष झाली सबाई. व्रत आचरत असा देही. मित अभिगी पाही. न घडे काही सार्थकता. या स्त्री देहाची बुद्धी पाही. पाप रूपी अमंगळ देही. यासी उपाव करू काही. सांगा बाई आदरे. ऐसे बोलून उत्तराते. करुणा स्वरे गैवरे तेथे. म्हणे नेने कधी दान व्रताते. भगवंता ते अंतरले. पहा कर्माचे विधान. पोटी नरिगे संतान. पुढे परम कठीण जाण. नरक दारुण सुटेना. निपुत्रिका ते नाही गती. ऐसे बोले वेदश्रुती. पापिया ते नाही गती. तरो केवदी पुढारी. ऐसे करुणा स्वरे गैवरून. करीती झाली ते रुदन. ऐसे देखुनी ब्राह्मणीन. कळवली मानसी. भूतमात्री दया तिज लागी. म्हणून कळवली निजांगी. मग विचारणे स्वांगी. काय करती झाली पै. झाली होती गंगाजळ. हाती होते गंगाजळ. सैवेची होते कर्दळी फळ. मग सुदले हो तात्काळ. करी जाणतीचे या. म्हणे ऐके सादर आता. करुणा देखून द्रवले चित्ता. तरी स्वीकारी हे उदक आता. फळासहित निर्धारे. एक दिवसाचे व्रत पुण्य. तुझ लागी गेले अर्पण. येणे हो तुझ कल्याण. झाले उत्तीर्ण सर्वस्वेशी. ऐसे वदन ते अवसरी. फळासहित उदक करी. घालितांची ते नमस्कारी. कृत जाहले म्हणून या. ऐसे वर्तता ते समयी. नवल वर्तलेसे पाही.
तात्काळ झाली दिव्य देही केवळी नवादी व्रताची म्हणे चमत्कारीन ब्राह्मणीनं वरते पाहे जो विलोकुन तो तात्काळ पावली विमान स्वर्गाहून तात्काळी तत्क्षणी ते शुद्रे ते वाहून येते झाले विमानाते एरी नमस्कारी बद्ध असते न विसरे माते उपकार धन्य धन्य तू परोपकारी तपस्विनी माझी तू खरी प्रचित आली आज खरी सद्गत अंतरी होतसे त्रिवार करून नमनाते विमान गेले स्वर्गपंथे पुढे काय वर्तले ते सावधान चित्ते वरिसावे कौतुक पाहुणी नयनी आश्चर्य करतसे मनी म्हणे देखत देखत पापिनी गेली उद्धवणी तत्काळ काय माझे अदृष्ट घोटे म्हणून दुःख मोठे पुढे तरी अवघड वाटे कैसे नि ओटे जन्म प्रवाहो अहो जगदीशा काय केले वृथा जन्माता सारिले काही सार्थक नाही झाले वृथा आले जन्मासी भगवान कृपेची माऊली एवढी पापीण उद्धरली देखत देखतच नेली वाहून या विमानी आता कोण करावा उपाहो कैसे लागेल माझी सोय ऐसे उकलवी हृदय मुमुक्षु पाहे या नावे येथे उद्भवली असे शंका एवढी पापीण उद्धरली देखा देता एक दिन पुण्योदका तरली रेखा निर्धारे मग ते ब्राह्मणी पाही केवी न तरे ते तो देही कैसे नि पडेल अपायी हे तो नवलाई अनुपम्य तात्काळ गेली पापीण मागे राहिले पुण्यवान तरी ये विषयाचे कारण सावधान बळीसीजे समूळ पापी असल्या पाही पुण्यलेश नेण्याची काही उपरती होता हृदयी उद्धर होणं जाई तात्काळ समूळ पापाचा ठेवा अर्धलेश पुण्यवड बरवा तो कैसे नितर पहाय जावो पाहे जीवा करू नये हेवा दुजईचा समूळ पाप जेव्हा जळे तेव्हा पुण्यलेश अंगी जळे उद्धरागतीसी मग रोकडे जाता विलंब न लागेची असो ते ब्राह्मणे पाहे सखेद युक्त गृहा जाय म्हणे अहो देवा करू काय केवता होय परिणाम एरीकडे तो शुद्री जाणा पावती झाली स्वर्ग होना परिकर्म भोग चुकेना पावली जनना मागुती पदरी पुण्याचा संचयो म्हणून प्राप्त झाला मानव देहो वाराणसी माझी जन्म होय ब्राह्मण वर्ण लादलासे पुण्य सामग्री पदरी एका ब्राह्मणाची आगरी भागीरथीची येतिरी जन्म निर्धारी पावला काशीनाथ नावाभिधान तयाचे ठेविले असे जाण दिवसेंदिवस झाला तरुण वय साधारण अष्टवर्षी काळांतरी ब्राह्मणी पाहे पाहुन यात्रेचा समुदाय वाराणसी यात्रा जात आहे पातली लवला आहे काशीपुरी करुणी तीर्था विधी स्नान घेतले श्री विश्वनाथ दर्शन मग गर्दी झाली परिभ्रमण देवदर्शन सकाळी तव अकस्मात मार्गावरी काशीनाथ ब्रह्मचारी भेटला झाला ते अवसरी दुरो नगरी नमनाते परिपूर्वोळखी कैची येते जरी पूर्व पुण्य सामग्री त्याते म्हणून स्मरता झाला हृदयाते उपकारतेची या म्हणून येता झाला निकटी भेटता झाला उठाउठी म्हणे सखय पडली सदुष्टी पूर्व पुण्य करून या ऐसा ऐकिताची वचन एरी म्हणे तू आहेस कवन केवती तुझी ओळखण आलासी कोठून या ठाया मग बोले ब्रह्मचारी मी तुझी सखी निर्धारी पूर्व ओळखी पूर्ण धरी घातले करी पुण्योदक ऐसी आठवण देतात येते एरी भेटती झाली दयाते मग समवृत्तांताते पुसे आदरे भामिनी येणे झाले तेची कथले ऐकता मन संतोषले म्हणे एका दिवसाचे तिथले पुण्य वाहिलेच लागी तितुकियाने ही तरली विमानी वाहून या नेली देखत देखत उद्धरली कल्लोळी पापिणी हे पुन्नर देव लादला वरी ब्राह्मण वर्ग चांगला तोही गंगा तटाकी निपचला विश्वनाथ झाला कृपाळू अहो देवा काय केले माझे सार्थक नाही झाले वय माझे व्यर्थची गेले नाही घडले सार्थक एका दिवसाचे उदक करी घालिता उद्धरली नारी मी तवा आचरले मासभरी मळ मास निर्धारित व्रताते कवण पापाचा भोगवटा भोगिताना सर्वची वाटा म्हणून पिटीत असेल लाटा घईवर मोठा दाटला अट्टा असते तेव्हा रडत उरशीर असे बडविद जनसमुदाय सभवते मिळाला तेथे पाहावया जे येती ते पुसती काय झाले एरी उत्तर नेदी बोले जन म्हणती वेड लागले की घेतले पिशाची भूत केवी झडपीत येते ही तव झडपली महद्भूते ऐसे वर्तता तेथे नवल अद्भुत वर्तले हिचा पापलेश सरला पुण्य वाटा उभा राहिला तेने योगे अंतरी द्रवला नाथ भोळा दिनाचा तात्काळ आणविले विमान तिथे दिव्य देह करून देखत देखत सर्वजण नेरी वाहुनी विमानी मग तो काशीनाथ ब्रह्मचारी सखेद युक्त झाला अंतरी दृढ तपश्चर्या तो करी पावला निर्धारी शिवपदा चंद्रेश्वर नामे लिंग तयाने स्थापिल्या भंग देखदाती सर्व जग वाराणसी माझी अद्यापी
हे ऐसे हे मलमासाचे कथन त्रिवर्ग गेले उद्धरून एकी झाले जन्म दोन एकी स्वदेहाने उद्धरली ऐसे हे महिमाना ते आकर नविले शोधियाते यदर्थी असे समंताते श्लोकाधार पुराणींचा विमान महादायातम दिव्य भोग समन्वितम बहुकाल महाभोगान भूत तत्वाचयो भूस्थले काशीनाथ स्वतः काशीनाथ सुतास्त्वंच लब्ध्वा तत्राभिशंभुः भुक्त्वा देह विसुष्टौतु पुनः शंकरलोकका मलमास दिनैकस्य फलं प्राप्ता सखीकरात् काश्यास्थास्यस्तिस्या शूद्री यावदा चंद्रतारकं श्लोकाभावार्थानुनिमने कथा वर्णली महाराष्ट्रवाणी न्यूनते पूर्ण कीजे सज्जनी नवे वाणी पदरची विनादारे सर्वता न चालेच हो कविता केवळ नवी ही दंतकथा पहावे ग्रंथार्थाधरे विप्यन्नता नाही माझे अंगी नवे कुशल कविता मार्गी काळ कर्मणे स्तव जगी वाढविला प्रसरपयहा मानेल तरी स्वीकारी जे न माने तरी त्यागी जे पुढे कथे ते अवधान दिजे म्हणे दासानुदास संतांचा स्वस्ती श्री मलमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणींचे संमत मनोहर सुध विरचित नवमोऽध्याय गोडहा श्रीकृष्णार्पणमस्तु यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुग्रह तत्र सर्वो भूतिर् ध्रुवा नितिर्मतिर्मम तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु। नमस्कार श्रोते हो, आत्ता आपण अध्याय 9 अधिक मासातील 9व्या अध्यायाचे श्रवण केले। आता त्यामधील थोडासा मतितार्थ आपण जाणून घेऊ की या अध्यायामध्ये सांगितले काय आहे। काल आपण 8व्या अध्यायामध्ये बघितले की नामस्मरणाचा महत्त्व काय आहे आणि कलियुगामध्ये नामस्मरणाने आपले दोष कसे निघून जातात याचे आपण काल महती 8व्या अध्यायामध्ये बघितली। आता आज हा 9वा अध्याय जो आपण कथन केला आहे त्यामधील अध्यायाचा थोडासा मतितार्थ परत एकदा बघूया। त्यात भगवंत सांगतात, त्यामध्ये भगवंतांनी सांगितले आहे की तव कृपेची अखंड नौका परत इराने तसे भाविका येथेची करधारनिका वाल्मिक देखा साचार। म्हणजे भगवंताची जर कृपा असेल आपल्यावर तर आपण या संसार सागरातून तरुण जाण्यासाठी त्याची आपल्याला मदत होते। हे धर्मनौका जना लागी शिल्पीकार तो हा महाराज योगी निर्माण केलीचे जगा लागी वाढविला परमार्थ। भगवंताची सेवा आणि परमार्थ हेच सर्वात मोठे या कलियुगातील आपल्या संसार भवसागरातून तरुण जाण्यासाठी सोपा उपाय आहे, परंतु तो लोकांच्या लक्षात येत नाही। म्हणून ते सांगतात, ऐका श्रोते सज्जन हो मल महात्म्य परिसाहो सांगतसे लक्ष्मी ना हो सत्कारुनी आदरीसी। म्हणजे सगळे सज्जन श्रोते हो, आता मलमास महात्म्य म्हणजे काय, मलमासाचे महात्म्य। तर हे महात्म्य लक्ष्मीला भगवंत स्वतः सांगतात। ते का सांगतायत, लक्ष्मीला माहिती नाही म्हणून सांगत नाही, तर आपल्यासारख्या सामान्य लोकांचा जीवनातनं उद्धार व्हावा यासाठी हे महात्म्य सांगितलं जात आहे। आणि त्यातनं आपण काय घेतलं पाहिजे तर हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे। ऐकता हो त्रिविध दाप दुरी जाय भव संताप पावे जाता ती आपे आप घेता नाम श्रवण ग्रंथी। म्हणजे भगवंताचे श्रवण केले, ग्रंथाचं श्रवण केलं असता त्रिविध ताप जे आहेत ते आपले निघून जातात। आपला संताप जो आहे किंवा आपल्या वासना किंवा कोणाबद्दलचा द्वेष असेल तो सगळा निघून जातो, मन स्वच्छ होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकते। मनापासून आपण केलं तर नक्कीच भगवंताची प्राप्ती होईल। भगवंत सांगतात, लक्ष्मीदेवी विचारते, देव देव दया सिंधो वद किंचितोद्भूतम मलमासेनी चिरणेन भवेत सकल सत्कृतम। म्हणजे हे भगवंता दया सिंधो, आपण किंचित अद्भुत जे आहे मलमासाच्या महात्म्यातलं अद्भुत जे आहे ते थोडंफार आम्हाला सांगावं असं लक्ष्मी माता भगवंताला विनवणी करते। तेव्हा भगवंत म्हणतात, शृणु शिरोदनये सर्वदा नंददायिनी सर्वोपरी दयादृष्टे सर्वानुग्रहकारिणी। म्हणजे कालच्या जसं सांगितलं तसंच भगवंत म्हणतात, हे लक्ष्मी माते तू सर्वांच्या उपकारासाठी फार चांगला प्रश्न विचारलेला आहेस, तरी मी आता तुला थोडक्यामध्ये हे सांगतो। मग भगवंत सांगतात, लक्ष्मी या मलमासाचे उपोषण करावे काय कारण याचे निवेदावे कथन कवण तरुण गेलासे। म्हणजे थोडक्यात आपण जे सगळीकडे सध्या ऐकत आहोत की अधिक मास चालू आहे, अधिक मासानिमित्त जर आपली प्रकृती व्यवस्थित असेल आणि शरीराला मानवत असेल तर एक भुक्त राहावे, एक वेळ जेवण करावे, शक्य नसेल तर कमीत कमी पहिले 3 दिवस किंवा शेवटचे 3 दिवस किंवा पहिला 1 दिवस आणि शेवटचे 2 दिवस उपोषण करावे। हे कशासाठी सांगितलेलं आहे तर त्याचं कथन आपल्याला आज 9व्या अध्यायामध्ये केलेलं आहे की मलमासामध्ये उपवास करायचा, त्याच्यापासून काय प्राप्ती होते तर हे थोडक्यात आपल्याला इथे भगवंतांनी सांगितलेलं आहे।
तेव्हा मग वदे तेव्हा श्रीधर म्हणजे भगवंत म्हणतात की प्रश्नाचे उत्तर ऐका. मुख्य दयावंत जो आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. ज्याच्या हृदयामध्ये दया आहे त्याला हे सर्व काही घडू शकते. त्याच्यामध्ये अन्नदान याच्यापेक्षा मोठं दान कुठलंही नाही, हे भगवंत परत याच्यामध्ये सांगतात. आणि ते म्हणतात पुढे की भूतमात्रांमध्ये भूतदया, आपण जी भूतदया म्हणतो म्हणजे प्राण्यांना खाऊ घालणे, नंतर अन्नदान करणे, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या केल्या असता आपल्याला परमार्थाचा खूप मोठा लाभ होऊ शकतो आणि व्यक्ती मोक्षपंथाला जाऊ शकतो, असे वर्णन आपल्या अध्यायामध्ये आहे. याविषयीचा एक इतिहास आहे तो आता मी तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये भगवंतांनी कथा श्रवण केली आहे. सर्व धर्माची उत्तम आणि अन्नदानाची उत्तम आहे आणि त्यावर क्षेम दया ठेवली तर त्याचा विशेषतः भगवंताची कृपा आपल्यावर होऊ शकते. उत्तर देशामध्ये नर्मदा तीरावर महेश्वती नावाची नगरी होती. तेथे एका ब्राह्मणाची नारी होती. तिला वैधव्य आले होते, म्हणजे ती विधवा झालेली होती. विधवापण तिला आलेले होते आणि भरतार म्हणजे आपला पती नसल्यामुळे तिला आप्तवर्ग कोणी नव्हते आणि त्याच्यामुळे ती एकटीच जीवन कशी तरी कंटत होती. परंतु ती कायम भगवंताची भक्ती करायची आणि भिक्षा मागून काही ठिकाणी भिक्षा मागून ती आपला उदरनिर्वाह करत होती. परंतु ती कोपिष्ठ असून, विधवा असून सुद्धा ती कोपिष्ठ आणि रागीट होती. परंतु तपश्चर्यामध्ये सुद्धा ती निपुण होती. त्यामुळे ती भगवंताची तपश्चर्या करत असे. जेव्हा मलमास म्हणजे अधिक मास आला तेव्हा नर्मदा तीरी ती स्नानाला जात असते आणि तिचा रोजचा नेम असा होता की रोज ती उपवास करी. 1 मासपर्यंत ती रोज उपवास करत असे. तेव्हा 1 मास होत आल्यानंतर 1 मास झाला, परंतु उपवास केल्यामुळे तिचे शरीर एकदम कृश म्हणजे एकदम अशक्त झालं. अशक्त झालं शरीर. आणि एकदा ती पूर्ण मास झाल्यानंतर जेव्हा गंगेवरून येत होती तेव्हा तिला एक पापिष्ट दुराचारी स्त्री भेटली. रस्त्यामध्ये ती भेटली तेव्हा ती विचारायला लागली, का ग ब्राह्मणी, कुठे फिरत आहेस आणि तुझं शरीर एवढं कृश का बरं झालेलं आहे? तू असं कुठलं व्रत आचरण करीत आहेस की ज्याच्यामुळे तुझं शरीर एवढं कृश झाले आहे आणि मी ती एवढी अभागी आहे की मला काहीच परमार्थ घडत नाही. आता हे ती संशयाने आणि उद्वेगाने म्हणत होती. ती काय मनापासून म्हणत नव्हती, कारण ती स्वतः होती पापिणी, परंतु ती आता असं दाखवत होती. तर तेव्हा ही म्हटली, भगवंताने दान वगैरे सांगितलेलं आहे, परंतु आता मी कोणाला दान करणार? म्हणून मी महिनाभर एकभुक्त राहून मी आता मलमासाचे जे आहे ते आचरण करत आहे आणि भगवंताची भक्ती करत आहे. आणि ते पाहून परंतु ती म्हणे, मला काही संतान नाही, मला काही मुलगा नाही आणि मूलबाळ काही नाही आणि माझे पती पण वारले आहेत, त्यांचं निधन झालं आहे, त्यामुळे आता मी कसे तरी दिवस कंटत आहे, तर भगवंताचं मी स्मरण करते असे. तर असे म्हणून तिने तिच्या हातामध्ये पाणी होतं, गंगेमध्ये होती, तिच्या हातामध्ये पाणी होतं आणि एक तिच्याकडे केळाचं फळ होतं, कर्दळी फळ म्हणजे केळ होतं. तर ती त्या पापिणीला म्हटली, तू हा हात कर आणि मी महिनाभराचं म्हणजे जे दिवसभराचा उपवास केलेला आहे त्यानिमित्त मी तुला दान देते, असं म्हणून तिने हातामध्ये पाणी घेतलं आणि केळाचं फळ असं तिला ते दान देऊन टाकलं. जेव्हा त्या पापिणीने दान घेतल्या क्षणामध्ये तिचा देह जो आहे तो एकदम तेजोमय झाला आणि वरून स्वर्गातनं एक विमान आलं आणि विमानामध्ये नमस्कार करून बसली व ती मोक्षपंथाला गेली. तेव्हा या ब्राह्मणीने 3 वेळा त्रिवार नमस्कार केला आणि तिने बघितले की विमान आले आणि ही पापिणी त्याच्यामध्ये निघून गेली. तिला कौतुक वाटलं, आश्चर्य वाटलं. मग ती बघत राहिली की मी एवढं करून सुद्धा माझं काही होत नाही, मला पाप आणि मला कष्ट सहन करावं लागत आहेत, परंतु ही पापिणी फक्त काही क्षणामध्ये विमान आलं आणि ती निघून गेली, असं कसं काय झालं? ती भगवंताची आराधना करून, भगवंताला नमस्कार करून ती विचारू लागली, अहो जगदीशा, काय केले? वृथा जन्माते सारिले, काही सार्थक नाही झाले, वृथा आले जन्मासी. म्हणजे ही जी पापिणी होती ती तर लगेच तिला दान मिळाल्या ती गेली, पण मी एवढं जन्मभर करून सुद्धा मला काहीच मिळालं नाही. आता कवणा करावा उपाहो, कैसे न लागेल माझी सोय, ऐसे उकलिया हृदय मुमुक्षी पाहे या नावे. आता मी काय करावे? माझ्या मनात अशी शंका निर्माण झाली आहे की मी एवढं करून सुद्धा मला काही मिळालं नाही, परंतु ती पापिणी जी आहे तिला फक्त मी दान दिलं आणि तिचा तर मोक्षपदाला तिची प्राप्ती झाली, असा ती विचार करत होती. तेव्हाच ती विचार करत असताना मग असे झाले, असो ते ब्राह्मणी पाहे सखेद युक्त गृहा जाय, म्हणे अहो देवा काय करू, केवता होय परिणाम. या पद्धतीने ती आता भगवंताची आराधना करू लागली आणि ती विचार करू लागली की जे पापिष्ट आहेत अशा लोकांना गती मिळते आहे, पण मला तर काही गती मिळत नाही.
असं म्हणता म्हणता तिच्या पदरी जो पुण्याचा संचय झाला होता त्याच्यामुळे तिला तो मानवदेह प्राप्त झाला. त्यानंतर ती वाराणसीमध्ये जन्माला आली, ब्राह्मण वर्णामध्ये जन्माला आली. परंतु पदरी जे पुण्य होतं त्याच्यामुळे एका ब्राह्मणाच्या घरी जन्माला आली. जी पापिणी जी होती तिचा परत एकदा जन्म झाला आणि पूर्वीचं थोडंसं जे काही पुण्य होतं म्हणा किंवा या ब्राह्मणीचं जे पुण्य होतं त्याच्यामुळे ती परत एकदा मानव जन्मामध्ये आली. विशेष करून वाराणसीसारख्या क्षेत्रामध्ये जन्माला आली आणि ब्राह्मण वर्णामध्ये जन्माला आली. एका ब्राह्मणाच्या घरी भागीरथीच्या तीरी ती जन्माला आली. काशीनाथ नावाचा एक ब्राह्मण होता, तो तिला एक दिवस भेटला. तेव्हा हिचं वय साधारणतः 8 वर्षापर्यंत होतं आणि जेव्हा तिथे यात्रेचा समुदाय होता, यात्रा वगैरे चालू होत्या वाराणसीमध्ये, काशीपुरीमध्ये, तेव्हा ती स्नानासाठी आली आणि ती विश्वनाथाचं दर्शन घेतलं. भगवान विश्वनाथ दर्शन घेऊन ती सगळ्या देवळांमध्ये दर्शनासाठी चालली होती. तेव्हा अकस्मातपणे मार्गामध्ये तो काशीनाथ नावाचा जो ब्रह्मचारी होता तो तिला भेटला आणि त्याने लांबूनच तिला नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर ती म्हटली की आपण कोण आहात? पूर्वी ओळख असल्यासारखी वाटते, परंतु माझ्या काही लक्षात येत नाही. तेव्हा तो म्हणाला की अगं तू विसरून गेलीस का? कुठल्या ठिकाणून आलीस आणि काय आलीस ते तुला आठवते का? की तू जे ओंजळ भरून जे पाणी दिलं होतंस आणि एक केळाचं फळ दिलं होतं, त्याच्यानंतर माझी जी गती झाली त्याने मी तरून गेलो आणि विमान आलं आणि मला घेऊन गेलं आणि बघत बघत असं झालं की ते पुण्य मला लाभलं आणि पुन्हा मला नरदेह प्राप्त झाला आणि वरी ब्राह्मण वर्ण चांगला गंगा तडाखी निपजला. म्हणजे गंगा तीर्थक्षेत्राचा जन्म झाला, नरदेह मिळाला, ब्राह्मणाचा वर्ण मिळाला, असा तो कृपाळू झाला. तेव्हा ती विचार करू लागली, अहो देवा हे काय झाले? एका दिवसाचे उदक करी घालिता उद्धरली नारी. म्हणजे एक दिवसाचा जे उपवास आहे त्याच्या उदकाने ती जर एवढी उद्धरून गेली तर तुम्ही मलमासाचा म्हणजे अधिक मासामध्ये जर 1 महिना तुम्ही एकमुक्त राहतात तर त्याचं काय फळ मिळू शकते त्याचा काही आपण अंदाज लावू शकत नाही. त्यामुळे ती परत मग विचार करू लागली की हे असे कसे झाले. त्याच्यामध्ये भगवंत पुढे सांगतात की चंद्रेश्वर, तो जो काशीनाथ नावाचा जो ब्रह्मचारी होता त्यांनी पुढे काशी क्षेत्रामध्ये चंद्रेश्वर नावाचं एक लिंग स्थापन केलं होतं जे अभंग होतं. आजही सुद्धा वाराणसीमध्ये गेल्यानंतर चंद्रेश्वर नावाचं जे भगवंताचं महादेवाचं जे मंदिर आहे ते या काशीनाथ नावाने ब्राह्मणांनी स्थापन केलेलं आहे असं आपल्या पुराणामध्ये उल्लेख आहे. हे असे मलमासाचं जे कथान आहे, हे जे मलमासाचं महात्म्य सांगितलं आहे, याच्यातनं आपल्याला एक समजतं की एकी जे झाले 2 जन्म आणि एक गेली स्वदेहाने उद्धरून. म्हणजे यांनी काय केलं, हिने महिनाभराचा उपवास आणि व्रत केलं, परंतु तिने फक्त एकाच दिवसाचं जे आहे ते त्या पापिणीला दिलं. त्यातनं तिचाही उद्धार झाला, तिचा परत मानव धर्मामध्ये जन्म झाला आणि हिचा स्वतःचाही उद्धार झाला. अशा 2 गोष्टी यातनं घडल्या. त्याप्रमाणेच भगवंत म्हणतात पुढे की मलमासादी नैक्यस्य फलम प्राप्ता सखी करात काशास्तस्ती सा रुद्री यावदा चंद्र तारकम. म्हणजे श्लोकाचा भावनार्थ जो आपण मनी आणला आहे ही महाराष्ट्रामध्ये घडलेली घटना आहे. महाराष्ट्राच्या वाणीपासून म्हणजे मराठी वाणीमध्ये ही घडलेली घटना आहे असं याच्यामध्ये निवेदन केलेलं आहे. आणि विना आधारे सर्वथा न चाले हो कविता केवळ नवी दंतकथा पहावे ग्रंथार्थ आधारे. म्हणजे हे काही वरवर सांगितलेलं नाही किंवा दंतकथा नाही, तर हे ब्रह्मपुराणामधलं जे आपण हे अधिक मासाचं महात्म्य बघतो आहे त्या ग्रंथामध्ये या सगळ्या गोष्टींचा उच्चार आहे. म्हणजेच थोडक्यामध्ये आज आपण हे जे आहे यामध्ये आपण असं बघितलं, मानेल तरी स्वीकारीजे न माने तरी त्यागीजे पुढे कधी ते अवधान दिजे म्हणे दासानुदास संतांचा. म्हणजे संतांचा दासानुदास जो आहे जो मनोहर विरचित आहे. मनोहर म्हणून जे आहेत जे जुने संत होऊन गेले त्यांनी आपलं हे मलमासाचं पद्मपुराणामधलं ओव्याबद्ध हा ग्रंथ लिहिलेला आहे. तेव्हा ते सांगतात तुम्ही मानलं तर ठीक आहे, नाही मानलं तर त्याचा त्याग करा, परंतु आपलं अवधान असंच राहू द्या. उद्या आपल्याला परत पुढचा अध्याय बघायचा आहे. थोडक्यात आपण याच्यामध्ये असं शिकलं पाहिजे की अधिक मासामध्ये आपण जे काही करत आहोत, उपवास करत आहोत किंवा जी काही भगवंताची आराधना करत आहोत त्याचं कुठं ना कुठे थोडंफार तरी फळ मिळणार आहे, पण ते कधी आपण किती मनापासून करतो त्याच्यावर ते ठरलेलं आहे आणि त्याचाच उपयोग आपण बाकीच्यांसाठी सुद्धा करू शकतो. तर श्रोते हो, आज आपण अध्याय 9 याचं कथन श्रवण केलं आणि त्याचा थोडासा मतितार्थ आपण जाणून घेतला. त्याचबरोबर मी अजून एक तुम्हाला सांगतो, काल आपण 8वा अध्याय बघितला आणि त्याच्यामध्ये भगवंतांनी नामस्मरणच सांगितलेलं आहे. जसं आपण बघतो भगवान श्रीकृष्णाचा 8वा अवतार होता, महाविष्णूंचा 8वा अवतार होता. त्यांचा जन्मसुद्धा अष्टमीच्या दिवशी झाला
आणि कालचा सुद्धा आपला 8वाच अध्याय होता आणि 8व्या अध्यायामध्येच भगवंतांनी काय सांगितलं तर नामस्मरण. नामस्मरण म्हणजे कलियुगामध्ये नामस्मरण हे सर्वात सोपं आणि चांगला उपाय आहे, जो आपण कायम केला पाहिजे. अशा पद्धतीने आज आपण ही सेवा भगवंत कृष्णाला अर्पण करू आणि उद्या परत पुढील 10व्या अध्यायाचं श्रवण करूया. तत्सत श्री कृष्णार्पणमस्तु. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर् ध्रुवा नितिर्मतिर्मम. तत्सत श्री कृष्णार्पणमस्तु. जर आपल्याला आजची कथा आवडली असेल तर आपल्या अध्यात्मावर बोलू काही या यूट्यूब चॅनलवर नक्कीच आपण शेअर करा, कमेंटमध्ये सांगा, तसेच कसे वाटले ते सांगून लाईक सुद्धा करा. नमस्कार.